नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैष्णवी सोनवणे स्वागत करते तुमचे सर्वांचे VS एज्युकेशन हाऊस या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता। आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी पुस्तके आणि ग्रंथ यावर प्रश्न पाहणार आहोत। कुठलाही पेपर असो, या टॉपिकवर प्रश्न विचारलाच जातो, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ यांनी लिहिला? आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, न्यायमूर्ती रानडे। प्रश्न क्रमांक 2, लोकमान्य टिळकांनी काय सांगण्यासाठी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला? आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कर्मयोग। लोकमान्य टिळकांनी कर्मयोग सांगण्यासाठी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला आहे। प्रश्न क्रमांक 3, टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिलाय? आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मंडाले। मंडाले या तुरुंगात टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला आहे। प्रश्न क्रमांक 4, 1857चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक कोण होते? आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, वि. सावरकर। विनायक दामोदर सावरकर यांनी 1857चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखन केले होते। प्रश्न क्रमांक 5, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आगरकर। आगरकर यांनी डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक लिहिले आहे। प्रश्न क्रमांक 6, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण? आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अशोक मेहता। अशोक मेहता यांनी द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखन केलेले आहे। प्रश्न क्रमांक 7, थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 8, विनोबा भावे यांनी 1930 ते 1931 या दरम्यान त्यांच्या तुरुंगवासात कोणत्या ग्रंथाची रचना केली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, गीताई। विनोबा भावे यांनी 1930 ते 31 या दरम्यान त्यांच्या तुरुंगवासात गीताई या ग्रंथाची रचना केली। प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी कोणी उई हे पुस्तक लिहिले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, माधव सदाशिव गोळवलकर यांनी उई हे पुस्तक लिहिले। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, बाळ गंगाधर टिळक यांनी मूर्तिभंजन हे पुस्तक लिहिलेले नाही। बाकी वरील सर्व केशवसूत यांनी नवा शिपाई, लोकहितवादी यांनी शतपत्रे, बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत हे पुस्तके लिहिलेली आहे, पण बाळ गंगाधर टिळक यांनी मूर्तिभंजन हे पुस्तक लिहिलेले नाही, म्हणून हे जोडी बरोबर जुळत नाही। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणती जोडी विसंगत आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, स्वामी विवेकानंद सत्यार्थ प्रकाश। प्रश्न क्रमांक 12, प्रसिद्ध ग्रंथ द स्टोरी ऑफ द इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स हा ग्रंथ कोणी लिहिला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, V. P. मेनन यांनी द स्टोरी ऑफ द इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स हा ग्रंथ लिहिला आहे। प्रश्न क्रमांक 13, गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून सांगण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून सांगण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला आहे। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी गुलामगिरी आणि अस्पृश्यांची कैफियत यांचे लेखक कोण? ज्यांना थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन
या पुस्तकातील विचारांनी प्रभावित केले होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी आणि अस्पृश्यांची कैफियत यांचे लेखन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 15 काव्य फुले आणि बावनकशी सुबोध रत्नाकर हे 2 काव्यसंग्रह कोणी लिहून प्रसिद्ध केले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले आणि बावनकशी सुबोध रत्नाकर हे 2 काव्यसंग्रह लिहून प्रसिद्ध केले. प्रश्न क्रमांक 16 मॅरेज ऑफ हिंदू विडोज हा ग्रंथ कोणी लिहिला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मॅरेज ऑफ हिंदू विडोज हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडिता रमाबाईंनी लिहिला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्त्री धर्मनीती. स्त्री धर्मनीती हा ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 18 स्त्री पुरुष तुलना या पुस्तकात स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचाराला कोणी वाचा फोडली? या आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहून त्यामध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार यांची व्यथा मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी लिहिला? आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 स्त्री बाळ हत्या हा ग्रंथ डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 20 द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणी लिहिले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक लिहिले. प्रश्न क्रमांक 21 स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सत्यार्थ प्रकाश. सत्यार्थ प्रकाश हे स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 22 भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वि. रा. शिंदे. वि. रा. शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ लिहिला आहे. प्रश्न क्रमांक 23 विटाळ विध्वंसन हे पुस्तक कोणी लिहिले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ बाबा वलंगकर यांनी विटाळ विध्वंसन हे पुस्तक लिहिले. प्रश्न क्रमांक 24 25 डिसेंबर 1927 रोजी कोणी मनुस्मृतीचे दहन केले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे दहन केले. प्रश्न क्रमांक 25 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? या प्रश्नाचे उत्तर आहे त्याचा धम्म. बुद्ध व त्याचा धम्म हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेत विचारलेले ग्रंथ व पुस्तके हे पाहिलेले आहे. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.